ह्या बोलले काय ते गाडी आमची खयाच असा कचरा आमका आणून देऊ या काय मी तो बोल बोलताना होतोय आमच्या लोकांची तक्रारी म्हणून आम्ही सांगितलं ना त्या ठिकाणी गाडी जाणार नाही. आणि एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी ह्या पोझिशनला कशासाठी जातात? आज परिस्थिती फार गंभीर आहे. सभागृहात सुद्धा आपण मोठा विषय झालो. घनकचरा संदर्भाचा 2 कोटींची ह्या असा टेंडर असा प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामगार कचरो जाळून टाकलो जातो. असे विविध ह्या असतात आणि लोकांपर्यंत वर्गीकरण कचरो करून घेऊ विलगीकरण करून तशा कुठल्याही प्रकारचा असा काय होणार नाही. आणि ते कॉन्ट्रॅक्टरला भरमसाठ बिल दिला जाता पण लोकप्रतिनिधींनी कोणाकडे जायचा? जर कंप्लेंट केली तर त्या संदर्भात त्यांच्याकडे काम करून कोण येणार ना, त्यांचा कचरो कोण उचलला ना, विलगीकरण कोण करणार ना. हाऊस टू हाऊस जाऊन कचरो उचलण्याची एक ह्या असा एक त्याच्यासाठी टेंडर काढलेला असा असताना जर त्या पद्धतीने जर वार्डातच कोण येत नसा कचरो उचलून तर त्यांच्यानी व्यथा कोणाकडे मांडायची? हे काही विषय असं विषय काय सांगितलेली ठीक आहे, पण ही त्यांची भाषा ही भाषा चुकीची रवले ना महाराज ऐका, ही भाषा पूर्णपणे चुकीची आहे, त्याबद्दल का दुमत नाही. पण परिस्थिती तुमका इन जनरल तुमका सांगतो त्यामुळे की खरोबर त्यांना असह्य झालेला आणि ह्याच्या जो अन्याय झालो ना ह्याच्या अन्याय ते दिलगिरी व्यक्त करतील ना ते लक्षात मशीन भरतात कोण जातात परमनंट कामगार जात नाही. आणि कोणाचा नवरा उद्या माझा जरी नवरा होईल त्यांनी बोलायचं नाही बोलायचं. मी काय म्हणतो सर, मी कोणी हस्तक्षेप करायचं परफेक्ट असा नाही अशा तो भाग नाही असा तिला लक्षात नाही. याच्या अगोदर तुमच्याला जे प्रसंग येते आणि त्यावेळी घटना घडली गेलेली आमच्या पाण्याखाली बसला आमच्या पाण्याखाली बसला आणि त्यांच्या पाण्याखाली अरे ते तुमचा अधिकार हो. तुम्ही गप्प कशा राहता? तुम्ही गप्प कशा राहता? आम्ही असतो ना आणि प्रत्येक वेळा कर्मचाऱ्याच्या बाजूने आम्ही उभे राहतो. सगळ्यात महत्वाचं नगरसेवकाच्या आम्ही घेतल्या कुठल्याही माणसाने ह्यांना फोन करायचा नाही. हा तुम्ही कर्मचारी आहात ना, ह्यांचे कर्मचाऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहे तर कॉन्टॅक्टरला फोन करा. मॅडम ऐकून घ्या तुमचं आणि आपण पण सगळ्यांना घेऊन आपल्याला काम करायचं पण तुमच्या मिस्टरांनी ह्यांच्या कानपणात मारतो म्हणून सांगणं कितीच योग्य आहे? तुम्ही मला सांगा योग्य आहे काय ते? बोलले असते तेव्हा ते बोलले आणि दुसरी गोष्ट तुमचे मिस्टर काय सांगत होते, मी यांना पण मगाशी विचारलं मुकादमांना पण विचारलं आत्ताच्या आता गाडी घेऊन या. नाही उद्या मी जरी सांगितलं तरी नाही त्यांनी यायला पाहिजे. त्यांचा जो ट्रॅक ठरवलेला आहे त्यांचा मी सांगितलं साहेब माझ्याकडचं पत्र आता उचला कोण नाही त्यांचं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे तू उचललं ते बोलले पाहिजे चुकीचा आहे. हे बघा आता तुमच्या ह्या ठिकाणी सगळ्यांना एकच सांगतं ते आपल्या मिस्टरांच्या वतीने ही दिलगिरी तुमची व्यक्त करता. हे लक्षात ह्या पुढे असा प्रकार घडतो ना हे ती सांगताना आता विषय संपवून टाकूया.
साहेब, एक लक्षात घ्या. प्रत्येक वेळी साहेब, आम्ही SI गोयंकात लावतो. ऐका, प्रत्येक वेळी आम्ही काय बोललो होतो साहेब, प्रत्येक वेळी ना ते कॉन्ट्रॅक्ट बाजू करता हे बिचारे करतात जा, त्यांच्यावरती येतात. हो, हे असं म्हणून ना मागवण तेवढं तरी स्वच्छ कर्मचारी साहेब काम चुकारपणा करतात त्यांची बाजू वेळेला नगरसेवक येतात पण जे प्रामाणिकपणे माझे काम करतात, त्यांची कोणी बाजू आवाज कशा जास्त करतात याच्यानंतर झाल्यानंतर आम्ही तुमच्या प्रत्यक्षात तुमच्या सोबत याच्या अगोदर ज्या वेळी मी सरपंचांना लढले आम्ही पोलीस स्टेशनला पण तुमच्याकडे इलं मी इलं नाही की नाही सांगा तुमच्याकडे एक मिनिट आहे, महत्त्वाचा विषय काय आहे? कसं वाटतं? मागे तर काही नाही. लोकप्रतिनिधींनी बाबा कोणाची काय कामगारांची काय चूक झाली, व्यवस्थेमध्ये काय चूक झाली तर त्यांच्याही तक्रार COकडे द्यायची किंवा तुमच्या पातळीवर करायची. पण त्यांच्या नवऱ्याने येऊन सकाळी 7 वाजल्यापासून हे कामगार हे तू ह्या कर हे तू त्या कर ह्या चुकीचा. लोकप्रतिनिधी रवलो बाजू आणि रवलो कोण त्यांचं बाजू. असं झालं ना तर आम्ही पण मग ह्या ना. कंप्लेंट करतो. लोकप्रतिनिधींनी ह्या करायचा तो विषय समस्या दिलो आणि ज्या यांका कोणा तक्रारी करूच्या असतील मुकादमकडे तक्रार करा SI कडे तक्रार करा विषय आता संपुष्टात आणा विषय संपुष्टात आणून टाका काम सुरू करा माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सभापती मॅडम तुम्ही त्यांना सांगा जेवढे नगरसेवक आपण नगरसेवक असतात त्यांनी आपापल्या वाड्यात सांगा की ओलो सुको ना जरा वेगळं देऊ आम्ही सांगू शकतो काका सांगा तुम्ही जाऊन करता जाऊ नको जाऊ नको सभागृहात ऐका नाही आवडत ऐका सभागृहात काय चाललं एक नवीन मोठी कॉन्ट्रॅक्टर चालू असं त्याचा अंतकालिक लक्ष चालू बोला नको बोलो कोतलो सुको कोतलो मिक्सिंग घेतो अरे माहिती आहे तुका द्यायचं तर चाललं जाता ओलो सुको खायचा तू वेगळ्या खायच्या विषयात हात घालू नको वेगळ्या तुका बोलायचं नाही बरोबर बोलतो तू मॅडम लोक आमच्या अंगडा भांडतात ते मिक्सिंग करतात आपण का बोलताय त्याच्याबद्दल बोल आपल्याकडे आता काही काहीतरी वेगळं बोलत लागतं गाडीबरोबर तो सुपरवायझर येईल मुलगी हे असं त्यांना सांगतील ना लोक तुम्ही घ्या रे तुम्ही कशा माफी मागतली आणि जावा घरात बाकी काही नाही काहीच करू शकत नाही लोक अरे आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ना मग झालं तर.
आमचा ऐकायचा नाही हा बघा आमचा जर बाळा एक लक्षात ठेवा आमचा जर ऐकायचा नाही तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या माझं काय म्हणणं नाही फक्त आमचा जर वाटता बरोबर म्हणून दे का माहिती आतापर्यंत मी प्रत्येक गावात निघालो तुमच्या पाठीशी बरोबर गेलो लक्षात दिलं पाहिजे आता लक्षात दिला आमका ह्या माहिती आपण प्रत्येक वेळेला बोलवल्यानंतर आम्ही ही वैयक्तिक जर असतो तुला माहिती नाही मला तुला माहिती नाही सगळ्या कर्मचारी सांगू शकतो ओळख ह्या चुकीचा असा या पक्षाशी आम्ही बघा ह्या पक्षाशी आम्ही सहमत नाही आहोत ह्या जर काय बोलला नगरसेवकाच्या नातेवाईकांना बोला तो अधिकार नाही या मॅडमांनी सांगलेली ना विषय आणि कोणी ती तक्रार तुमची ती यांच्याकडे करायचं मुकादम किंवा एसआय कडे करायचं त्यांच्याकडे तक्रार करायची आज ह्या ठरला गेला या फायनल असा उद्या त्या संदर्भात पेपर मध्ये येईल त्यामुळे तुम्ही आता निर्धास्त जावा तुम्ही आता उगाच कामकाज बंद करण्याचा ह्या करू नको आम्ही तुमच्या कळकळीची विनंती करतो आणि भयात मी दिलगिरी व्यक्त करतोय जर असा काय प्रकार पुन्हा घडलो तर घडवून देऊ चोरून चुकीचा